नमस्कार मित्रांनो, वेकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांचा पर्याय उपलब्ध होत नाही. तर त्यामध्ये यंदा 1 किलोमीटरची अट जी आहे ती घालण्यात आलेली आहे. या अटीमुळे पालकांना आता शाळांचा पर्याय उपलब्ध होत नाही. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो पाहू शकता इथे की 1 किलोमीटरची जी काही अट आहे त्या अटीने शाळा प्रवेशात बाधा. आर-टी प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या तक्रारी. काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा 1 किलोमीटरची अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे पालकांना शाळांचा पर्याय उपलब्ध होत नाही. शालेय शिक्षण विभागाने आर-टी प्रवेशासाठी यंदापासून सुधारित कार्यपद्धती या ठिकाणी जाहीर केलेली आहे. मात्र यामध्ये फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळेतील 1 किलोमीटर परिसरातील शाळेतच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची अट टाकण्यात आली. या निर्णयामुळे पालकांना अर्ज भरताना शाळांचा पर्याय उपलब्ध होत नाही. अर्ज करताना साधारण 10 शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे. परंतु ऑनलाईन प्रणालीत एकही शाळा दिसत नसल्याने अर्ज कसा भरायचा असा प्रश्न पालकांपुढे आहे. तसेच आर-टी प्रवेश प्रक्रियेतून सूट मिळवण्यासाठी यंदा बऱ्याच शाळांनी विविध शक्कल लढवल्या आहेत. तर काही शाळांनी प्रवेश स्तर बदलला, तर काही शाळांनी अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यामुळे शाळांचा पर्याय आपोआप रद्द झाला. राज्यातील 8,651 शाळांमधील 1,12,712 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने आर-टी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येत्या 10 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. मात्र 25 फेब्रुवारीपर्यंत 90 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अमरावती व नागपूर हे 2 जिल्हे वगळता एकाही जिल्ह्यात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले नाहीत. तसेच दरवर्षी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक पालक आर-टी प्रवेशासाठी अर्ज करत असल्याचे दिसून येते. मात्र यंदा पुणे जिल्ह्यातील 905 शाळांमधील 17,509 जागांसाठी केवळ 16,752 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तसेच नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पालक प्रवेश घेण्यास उत्सुक नाहीत. तसेच बहुतांश पालक हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर-टी अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठीही उत्सुक आहेत. परंतु 1 किलोमीटरच्या या अटीमुळे चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा अनेक ठिकाणी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर मित्रांनो आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो 1 किलोमीटरची जी काही अट आहे त्या अटीने शाळा प्रवेशामध्ये बाधा आहे. तसेच पालकांच्याही या ठिकाणी म्हणजे तक्रारी 1 किलोमीटरच्या अटीमुळं पालक ही तक्रारी करत आहेत. तर मित्रांनो आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.